नमस्कार मंडळी. तर मी आता जाते असाच मनात दिला माझ्या, म्हटलं आज काहीतरी जेवक जाऊया, बुधवार पण हा. तर मी आज कुडाळमधल्या मालवणी एक खानावळ, सावली खानावळ म्हणून तिचं नाव हा. तर इथं जाते असं घरगुती पद्धतीचं जेवण असतं आणि एवढी गर्दी असता अक्षरशः उभ्या राहायचं लागतं. माका पण निघाक उशीरच झालो आता, पण मी जाते असं तुमका दाखवतोय जेवण कसं असतं आता. आणि गर्दी थंयची एक नंबर जेवक असता. कधी गेलात कुडाळात तर नक्की ट्राय करा तुम्ही. चला मग दाखवते तुमका कसं असतं जेवण. तर आता मी सावंतवाडीत असोय आणि बघा जाते असे सावंतवाडीत पोहोचलोय. अजून माका 15-20 मिनिटं होई पोचाक. तर आकेरी मार्गे जाते असेल मी. तर कोणाक त्या ठिकाणाची जागा होई असतात, माहिती होई असतात, तर नक्की मी खाली रीलच्या खाली तुमका ॲड्रेस त्यांचो दितोय. तर चला मग जाऊया. थंय गेल्यावरच आता तुमका दाखवते मी त्याची गर्दी. मी आता बघा इथे असं ह्यो मुंबई गोवा हायवे हा आणि ह्यो कुडाळात जाता रस्तो दाखव रे तिकडे. तो कुडाळात जाता आणि त्याच्या बरोबर समोर या होय हॉटेल हा. मी बघा हॉटेलच्या साईड जाते, त्या साईड गाडी घेतलोय. ही बघा माहिती बघा इथं सावली हॉटेल. ही बघा ही जितके गाडी आहे सगळे गाडी आहेत थंय जेवणासाठीच लागलेले होती. बघा गर्दी दाखवतो तुमका होईनच मी. ती बघा त्या सावली हॉटेल, ही सगळी गर्दी त्या गाडयांसाठी जा. तुमका या गर्दीवरनं समजलाच असतात थंय गर्दी किती असतील ती जेवणाक. हे बघा हे सगळे गाडी तिकडचेच आहेत, थंयसलच लागलेले होत. बघा कसं पुसाने एकदम साफ केलेला. आयुष्याने 4 वेळा तरी भात घेतला ना. जेवण संपला, येऊ नको. सावली बघा जेवण सगळा संपलेला. आमच्या नशिबात होता म्हणून आमका गावला. कारण हा बघा मग अशी खूप गर्दी होती. माझ्यासमोर 50-1 जण तरी परतान गेले असलेले. एवढी गर्दी. जेवण या घरगुती असता त्याच्यामुळे इकडे गर्दी खूप असता. नक्की एकदा भेट द्या या सावली हॉटेलला. तुमका अगोदर ह्याच्या दिसतला खैनं येऊ गोयाता, त्याच्यामुळे नक्की एकदा भेट द्या आणि मला कमेंट करून सांगा जेवण कसं असतं आता. चला मग धन्यवाद.